17व्या शतकात समुद्राच्या मध्यभागी 20 फूट खोल पाण्यात जाऊन बांधकाम करणं शक्य आहे का? जंजिऱ्याचा सिद्धी समजायचा की समुद्रात त्याला कोणच हरवू शकत नाही, कारण त्याचा किल्ला अभेद्य होता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवलं, जर जंजिरा जिंकता येत नसेल तर समुद्राच्या छातीवर पाय रोवून सिद्धीच्या उरावर दुसरा किल्ला उभा करायचा. इंद्रजित सावंत यांच्या संशोधनानुसार मराठ्यांनी समुद्राच्या भरती आणि ओहोटीचा अभ्यास करून पाण्याखाली जाऊन पाया रचला आणि एक अभेद्य जलदुर्गाची निर्मिती केली. त्या किल्ल्याचं नाव होतं पद्मदुर्ग. सिद्धीच्या जंजिऱ्याच्या अगदी नाकावर टिचून महाराजांनी हा किल्ला बांधला आणि सिद्धीची समुद्रातील नाकेबंदीच करून टाकली. महाराज फक्त जमिनीवरचे नाही, समुद्रावरचेही अनपेक्षित सम्राट होते. ही मराठ्यांची नेवल पॉवर होती. महाराजांच्या बुद्धिमत्तेला सलाम करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला माहिती असलेला एखादा जलदुर्ग आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पापडला फॉलो करा.